कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी स्वप्नील सांगळे व आमदार महेंद्र शेठथोरवे यांची संयुक्त पाहणी. आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा. सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना. कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी या उद्देशाने 30 जुलै 2026 रोजी कर्जत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी स्वप्नील सांगळे व आमदार महेंद्र शेठथोरवे यांनी भेट देत पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर यांचे ओएसडी स्वप्नील सांगळे यांच्यासह केलेल्या या पाहणीत रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, प्रसूती कक्ष, औषध वितरण केंद्र, प्रयोगशाळा तसेच इतर विभागांची पाहणी केली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या, आवश्यक औषध साठा, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि सेवांबद्दल येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करत सविस्तर माहिती घेतली. यासह येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे आवश्यक असून त्यासाठी औषधांचा पुरेसा साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, स्वच्छता आणि इतर शिस्त राखत रुग्णांशी संवेदनशीलतेने वागण्यावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक साहित्य व इतर आवश्यक सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचीही ग्वाही दिली. याप्रसंगी उपस्थित PWDचे उपअभियंता राहुल देवांग, कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, तालुका अधिकारी डॉक्टर नितीन गुरव, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक अडकमोल, उपजिल्हा रुग्णालय सहाय्यक अधीक्षक सौ सविता पाटील, नगरसेवक तथा गटनेते संकेत भासे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थुर्वे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक रोहित ओसवाल, नगरसेवक वैभव सुरावकर, नगरसेविका अरुणाताई प्रदीप पायकर, नगरसेविका कोयलताई कान्हेरीकर, नगरसेविका जान्हवीताई सुदेश देवघरे, उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थापन कमिटी व श्री दिनेश कडू आणि इतर डॉक्टर्स व नर्सिंग कर्मचारी, स्टाफ आणि स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.